यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक दहशतवाद विरोधी पथक एटीएस धाड टाकली। सायरन नसलेल्या वाहनांचे ताफे, वेगवेगळ्या भागात फिरणारे अधिकारी आणि वाढवण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्त यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। काही संशयित दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी धाड सत्र हाती घेतल्याचे कळते। दहशतवाद विरोधी पथक अकोला येथून मोठ्या संख्येने पुसदमध्ये दाखल झाले। पार्वतीनगर परिसरासह विविध भागात एकाच वेळी छापेमारी सुरू करण्यात आली। सुमारे 5 ते 6 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी, विशेष पथकांचे कर्मचारी आणि मोठा पोलीस ताफा शहरात तैनात करण्यात आल्याची माहिती आहे। पुसदमध्ये 12 ते 14 ठिकाणी तपास व चौकशी सुरू असून ज्या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या परिसरांना सील करण्यात आले आहे। कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असल्याने अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। दरम्यान उमरखेड येथेही अशाच प्रकारची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। या पार्श्वभूमीवर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी संबंधित ठिकाणी भेट दिल्याचे समजते। काही संशयितांवर दहशतवादी संघटनांशी संपर्क ठेवून तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचालींचा तपास सुरू असल्याची चर्चा असून माजी सिमी कार्यकर्त्यांच्या हालचालींच्या अनुषंगाने हे सर्च ऑपरेशन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। दरम्यान शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू असून नेमकी कारवाई कोणत्या प्रकरणात आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। RRC न्यूजसाठी राहुल वाजे, यवतमाळ।